झी 24 तास एक पाऊल पुढे। अंतराळातून उडी घेणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं आहे। त्यामुळे फेलिक्स सारख्या अत्यंत अनुभवी स्काय ड्रायव्हरचा जीवही पणाला लागलाय। पण अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जी योजना फेलिक्सने आखली आहे त्यासाठी त्याला अशा एका व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळतंय ज्यानं 60च्या दशकात अशाच प्रकारे आकाशातून उडी मारून एक विक्रम केला होता। 16 ऑगस्ट 1960ला अमेरिकेच्या हवाई दलातील पायलट जोसेफ डब्ल्यू किटिंगर यांनी थेट निसर्गालाच आव्हान दिलं होतं। एका भल्या मोठ्या फुग्यात बसून ते जमिनीपासून 1,02,000 फूट म्हणजेच 31 किलोमीटर उंचीवर जाऊन पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी तिथून उडी घेतली। किटिंगर यांच्या जवळ असलेल्या कॅमेऱ्यानं त्या उडीचा प्रत्येक क्षण आपल्या चित्रफितीत कैद केला होता। 4 मिनिट 36 सेकंदात त्यांनी जवळपास ताशी 1000 किलोमीटर या वेगानं अंतर पार केलं होतं। या दरम्यान त्यांना पृथ्वीच्या तुलनेत 22 फूट अधिक गुरुत्वाकर्षण सहन करावं लागलं। पृथ्वीपासून 18,000 फूट उंचीवर असताना किटिंगर यांनी आपलं पॅराशूट उघडलं। Most of them had no idea of the challenge, and I was never. शुरुआत में मुझे चुनौती का पता नहीं था, मैं नहीं जानता था क्या करना है। जब उन्होंने मुझसे संपर्क किया था, I was really very seriously interested when I was approached by the Red Bull Stratus. फेलिक्स आता किटिंगर यांचा तो विक्रम मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि विशेष म्हणजे या मोहिमेसाठी फेलिक्सला स्वतः किटिंगर मदत करणार आहेत। Which is hanging underneath the balloon, and at altitude the capsule will level off. जब कैप्सूल का दरवाजा खोलकर मैं धरती की तरफ कूदूंगा तो आवाज की रफ्तार का रिकॉर्ड तोड़ूंगा। To earth and breaking the speed of sound. Then I will pull my parachute and land on the ground safely. किटिंगर आपल्या अनुभवाच्या माध्यमातून फेलिक्सची ती योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न करतायत। 1960 साली जेव्हा किटिंगर यांनी आकाशातून उडी घेतली होती तेव्हा त्यांचा प्रेशराइज्ड ग्लोव्ज खराब झाला होता। त्यावेळी दबावामुळे त्यांचे हात सुजले होते। पण हा विक्रम करण्यापूर्वी त्यांना प्रॅक्टिस करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। एक वेळ तर त्यांचं पॅराशूट नादुरुस्त झालं। हवेच्या प्रचंड दबावामुळे किटिंगर यांचं आपल्या शरीरावर नियंत्रण राहिलं नव्हतं। एका मिनिटात त्यांनी 120 वेळा गिरक्या घेतल्या होत्या, त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते। पण नशीब बलवत्तर म्हणून जमिनीपासून केवळ 1 मैल उंचीवर असताना त्यांचं राखीव पॅराशूट उघडलं आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला। आपल्याला आलेल्या अनुभवातून किटिंगर यांनी फेलिक्ससाठी स्पेशल सूट तयार केलाय। विशेष म्हणजे या सूटमध्ये 3 पॅराशूट असणार आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।